पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 8 मराठी प्रेषितांची कृत्ये अध्याय 8 प्रेषितांची कृत्ये अध्याय 8 ख्रिस्ती लोकांचा छळ आणि पांगापांग ख्रिस्ती लोकांचा छळ आणि पांगापांग त्याच्या वधाविषयी शौल मान्य होता. त्या दिवसात येरुशलेमातल्या मंडळीचा मोठा पाठलाग झाला. म्हणून प्रेषिताखेरीज ते सर्व यहुदिया व शोम्रोन या प्रदेशात पांगून गेले. स्तेफनाला धार्मिक मनुष्यांनी नेऊन पुरले आणि त्यासाठी मोठा शोक केला. इकडे शौलाने मंडळीस हैराण करून टाकले. तो घरोघर जाऊन पुरुषास व स्त्रियासही धरून आणून तुरुंगात टाकीत असे. शोम्रोनामध्ये फिलिप तेव्हा जे पांगून गेले ते वचनाची सुवार्ता सांगत देशातून फिरले आणि फिलिप्पाने शोम्रोन शहरी जाऊन त्यास ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा लोकसमुदायांनी ऐकून व फिलिप दाखवित होता ती चिन्हे पाहून त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे एकमताने लक्ष दिले. ज्यास अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते अशुद्ध आत्मे मोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती व पांगळी मनुष्ये बरी झाली आणि त्या नगरात फार आनंद झाला. शिमोन जादूगार त्या नगरात जादूगिरी करून शोम्रोनी लोकास थक्क करणारा असा शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य होता आणि मी कोणी मोठा आहे असे तो सांगत असे. सर्व लहान थोर त्याचे लक्षपूर्वक ऐकून बोलत असत की जिला देवाची महाशक्ती म्हणतात ती हा आहे. त्याने त्यास दीर्घ काळापासून आपल्या जादूगिरीने थक्क केले होते म्हणून त्यांचे लक्ष त्याचकडे होते. तरी फिलिप देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव याविषयीची सुवार्ता सांगत होता. तेव्हा लोकांनी विश्वास धरला आणि पुरुष व स्त्रिया यांचा बाप्तिस्मा झाला. शिमोनानेही स्वतः विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिपाच्या सहवासात राहिला आणि जी चिन्हे व मोठी अद्भुत कृत्ये घडली ती पाहून तो थक्क झाला. शोम्रोनामध्ये पेत्र व योहान नंतर शोम्रोनाने देवाचे वचन स्वीकारले असे येरुशलेमातल्या प्रेषितांनी ऐकून त्याचकडे पेत्र व योहान यास पाठविले. ते तेथे आल्यावर त्यांनी त्यास पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यासाठी प्रार्थना केली, कारण तोपर्यंत त्यांच्यातील कोणावरही तो आला नव्हता. केवळ प्रभू येशूच्या नावातच त्यांचा बाप्तिस्मा झाला होता. तेव्हा त्यांनी त्याचवर आपले हात ठेवले आणि त्यास पवित्र आत्मा मिळाला. नंतर प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे शिमोनाने पाहून त्यास द्रव्य दाखवून म्हटले, ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मला द्या. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्याबरोबर नाश हो, कारण देवाचे दान पैक्याने मिळवावयास तू विचार केला. या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. तू या आपल्या दुष्टतेचा पश्चाताप करून प्रभूची प्रार्थना कर, म्हणजे तुझ्या अंतःकरणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल, कारण तू अतिशय कडूपणात व अधर्माच्या बंधनात आहेस असे माझ्या दृष्टीस येते. तेव्हा शिमोनाने म्हटले, तुम्ही सांगितलेल्या गोष्टीपैकी काही मजवर येऊ नये म्हणून तुम्हीच माझ्यासाठी प्रार्थना करा. नंतर त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन गाजविल्यावर ते येरुशलेमात परत आले. तेव्हा त्यांनी शोम्रोनी लोकांच्या पुष्कळशा गावातून सुवार्ता सांगितली. फिलिप व हबशी षंड नंतर प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, उठ, जी वाट येरुशलेमापासून गज्जाकडे जाते त्या वाटेने म्हणजे दक्षिणेकडे जा, ती रान आहे. मग तो उठून निघाला आणि पहा, एक कुशी षंड कुशी लोकांची राणी कांदके
हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो यरुश्लेमात भजनासाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशाया संदेष्टाचा ग्रंथ वाचित होता. तेव्हा फिलिप्पाला आत्म्याने सांगितले, तू जाऊन त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला. तेव्हा त्याने त्याला यशाया संदेष्टाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचित आहात ते आपणास समजते काय? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखविल्या वाचून मला कसे समजेल? मग त्याने फिलिप्पाला आपल्याजवळ बसावयाला वर बोलावले. तो जो शास्त्रलेख वाचित होता तो हा होता. त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले आणि जसे कोकरू आपल्या कातरणाऱ्यांच्या पुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडीत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. तेव्हा षंढाने फिलिपाला म्हटले, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो? स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी हे मला सांगाल का? तेव्हा फिलिपाने बोलावयास सुरुवात केली व या लेखापासून सुरुवात करून येशूची सुवार्ता त्याला सांगितली. मग ते वाटेने जात असता ते एका जलसंचयाजवळ आले. तेव्हा षंढ म्हणाला, पहा हे पाणी, मला बप्तिस्मा घेण्यास काय अडचण? फिलिप्पाने म्हटले, जर आपण आपल्या अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे. तेव्हा त्याने उत्तर दिले, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो. तेव्हा त्याने रथ उभा करावयास सांगितले. मग फिलिप व षंढ असे ते उभयता पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बप्तिस्मा दिला. मग ते पाण्यातून वर आले तेव्हा प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला, म्हणून तो पुन्हा षंढाच्या दृष्टीस पडला नाही. नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करीत चालला. इकडे फिलिप अजोत नगरात आढळला आणि कैसरिया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी गावे लागली त्यातून जाताना त्याने सुवार्ता सांगितली.